नमस्कार. जिंतूरमधील माय छोटा इंग्लिश स्कूलमध्ये भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात पार पडला. चिमुकल्या विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर नृत्य, गीत आणि वैविध्यपूर्ण देखाव्यांनी उपस्थित पालक व पाहुण्यांची मने जिंकून घेतली. सकाळपासूनच माय छोटा इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची मोठी गर्दी जमली होती. आकर्षक वेशभूषेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिंतूर तहसील मंडळ अधिकारी पठाण, ज्येष्ठ पत्रकार रियाज साऊस आणि अनीस मौलाना उपस्थित होते. मंडळ अधिकारी पठाण यांच्या हस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी बोलताना मान्यवरांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास मांडत क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव करून दिली. शिक्षणासोबतच शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम जोपासत विद्यार्थ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे असे मार्गदर्शन पाहुण्यांनी केले. ध्वजारोहणानंतर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने या सोहळ्यात अधिकच रंगत भरली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकता दर्शवणारी सुंदर नृत्ये आणि देखावे सादर केले. कार्यक्रमात मौलाना साद यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताने उपस्थितांमध्ये नवा उत्साह आणि देशभक्तीची भावना जागवली. लहानग्या मुलांच्या आत्मविश्वासाने भरलेल्या या सादरीकरणाला उपस्थित सर्व पालक आणि मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. हा सोहळा भव्य आणि यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची उत्तम पूर्वतयारी करून घेतली होती. संपूर्ण कार्यक्रमाचे शिस्तबद्ध आणि प्रभावी सूत्रसंचालन शिक्षिका मसिरा सिद्दीकी मॅडम यांनी केले, तर अलिबा मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणारा हा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा माय छोटा इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत संस्मरणीय ठरला.